जळगावचे वीर जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर आज अंत्यविधी होत आहेत। त्यांचं मूळ गाव पिंपळगावमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। जळगावमधले वीर जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात काही वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। या अंत्यसंस्काराला जळगावमधल्या प्रत्येक नागरिकाने इथे गर्दी केली आहे। अवघे 21 वर्षीय यश देशमुख यांनी श्रीनगरमध्ये 26 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले। जळगावमधल्या चाळीसगाव तालुक्यातल्या पिंपळगावचे ते रहिवासी। जून 2019 मध्ये त्यांनी त्यांचं ट्रेनिंग पूर्ण केलं आणि त्यानंतर ते देशसेवेसाठी रुजू झाले। प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग ही श्रीनगरमध्ये झाली होती आणि तिथेच त्यांना हौतात्म्य सुद्धा आलेलं आहे। आत्ताचा हा जो काळ आहे या वेळेला बर्फवृष्टी सुरू होत असते आणि त्यानंतर थंडीचा कडाका वाढतो, त्यामुळे दहशतवादी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातून भारतात दाखल होत असतात आणि त्यामुळे या वेळेला सीमेपलीकडून गोळीबार सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतो। अशा वेळेला भारतीय जवानांना डोळ्यात तेल घालून या ठिकाणी नजर ठेवावी लागते आणि यावेळेला शोध मोहिमा सुद्धा भारतातल्या सैन्याकडून मोठ्या प्रमाणात राबवल्या जात असतात। अशा शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी चकमक होऊन यश देशमुख यांना हौतात्म्य पत्करावं लागले। जळगावमधली ही नागरिकांची मोठी गर्दी आपण बघतोय। नागरिकांनी वीर जवान अमर रहेच्या घोषणा इथे देत गर्दी केली आहे। यश देशमुख यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यांच्या घराजवळची ही दृश्य आसपासच्या सगळ्या गावांमधल्या नागरिकांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आपल्या वीरपुत्राला अखेरचा सलाम करण्यासाठी म्हणून सगळेजण इथे जमले आहेत। काही वेळापूर्वी यश देशमुख यांच्या वडिलांशी आपण बोललो होतो, त्यावेळेला त्यांनी आपला मुलगा देशसेवेसाठी त्यांना हौतात्म्य पत्करलं याचा आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलं होतं। पण अवघ्या 21व्या वर्षी यश देशमुख यांना हौतात्म्य आले। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातले जवान अशाच पद्धतीने सीमेवर हौतात्म्य पत्करतायत। ही यश देशमुख यांच्या घरापुढची दृश्य आहेत। पुष्पवृष्टी त्यांच्या पार्थिवावर केली जाते। तिरंगा घेऊन नागरिक इथे मोठी गर्दी करताना दिसतात। पिंपळगावमध्ये यश देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। अंत्यविधीसाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे। देशभक्तीपर गीतांचा इथे आवाज येतोय। तरुण मोठ्या संख्येने इथे जमलेले दिसतात। पंचक्रोशीतले नागरिकही गर्दी करायला लागलेत। 26 नोव्हेंबरला श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेत असताना यश देशमुख यांना हौतात्म्य पत्करावं लागले। जिथे शक्य होईल तिथे उभं राहून आपल्या वीरपुत्राला अखेरचा सलाम करण्यासाठी म्हणून गावातले सगळे लोक जमले आहेत। काही वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, त्यासाठीची तयारी सकाळपासून सुरू होती। जळगावातल्या पिंपळगावचे यश देशमुख हे रहिवासी आहेत। यश दिगंबर देशमुख यांना 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांसोबत जी चकमक झाली त्यावेळेला वीरमरण पत्करावं लागलं। त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ आणि 2 बहिणी असा परिवार आहे। गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि त्यानंतर त्यांची पोस्टिंग ही पहिली पोस्टिंग श्रीनगरमध्ये झाली। यानंतर आपल्याला आपल्या मुलाची पहिली पोस्टिंग श्रीनगरमध्ये झाल्याचा आपल्याला अभिमान वाटत होता, असं त्यांचे वडील दिगंबर देशमुख यांनी काही वेळापूर्वी झी 24 तासशी बोलताना सांगितलंय। आपला मुलगा देशसेवा करतो याचा आपल्याला अभिमान वाटत होता। रोज आपण त्याच्याशी बोलत होतो आणि कोरोना काळामध्ये प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला तो आपल्याला देत होता। आपणही त्याला सांगायचो की प्रकृतीची काळजी घे। 25 तारखेला सुद्धा आपलं त्याच्याशी बोलणं झालं होतं, असं दिगंबर देशमुख यांनी काही वेळापूर्वी सांगितलं। मात्र त्यानंतर असं काही घडेल याचा विचारही आपण केला नव्हता, असंही ते म्हणाले। 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांशी 2 हात करताना
यश देशमुख यांना वीरमरण आलंय। त्यांचं पार्थिव घरी दाखल झाले। काही वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। काही दिवसापूर्वी कोल्हापूरचे जवानही शहीद झाले, त्यावेळेला तिथे सुद्धा अशीच दृश्य आपल्याला दिसली। सध्याचा थंडीचा मोसम आहे, या काळामध्ये बर्फवृष्टी सुरू होते आणि त्याआधी पाकिस्तानातून सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात दहशतवादी घुसखोरी करत असतात आणि ही घुसखोरी रोखण्यासाठी या सगळ्या दहशतवाद्यांना तिथेच खात्मा करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात भारतीय जवान डोळ्यात तेल घालून नजर ठेवून असतात। काही वेळापूर्वी आम्ही यश देशमुख यांचे वडील दिगंबर देशमुख यांच्याशी बातचीत केली, ऐकूया आपण। दररोज फोन यायचा त्याच्या घरी, पण मी त्याला काय मी विचारतो, भाऊ तब्येत तुझी सांभाळ, तर नाही तो माझं तसं काहीच नाही, मी काही याच्यावर नाही समजा बाउंड्रीवर, मला काही धोका नाही, मी अगदी पद्धतशीर म्हणे तुम्ही तुमची तब्येत सांभाळा। दररोज मी त्याला तेच सांगतो, भाऊ तुझी तब्येत सांभाळ, तुझी तब्येत सांभाळ। पण अचानक त्या दिवशी फोन आला 26/11 आणि मी तर अगदी हादरूनच गेलो का फोन ऐकल्यावर। मला पहिल्यांदा खरंही वाटेल नाही, पण डबल पुन्हा फोन करून विचारलं, नाही म्हणजे सत्य परिस्थिती झाली, असं झालं। पण आमच्यावर खूप दुःखाचा डोंगर पसरला, कारण खूप जिद्दी होता तो आणि पहिल्यापासून त्याला मिलिटरी जाण्याची आवड होती। तर आता देशाकरता अर्पण झाला बरोबर आहे, पण आम्हाला खूप दुःखाचा डोंगर करून गेला। ही यश देशमुख यांचे वडील दिगंबर देशमुख यांची प्रतिक्रिया। 25 तारखेला आपलं त्याच्याशी बोलणं झालं होतं, त्यानंतर मात्र आपण त्याच्याशी बोलू शकलो नाही आणि आता त्याचं पार्थिव घरी आलंय असं सुद्धा ते यावेळेला म्हणाले। यश देशमुख यांच्या मित्रांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, बघूया।